आरू मॅडमची फरमाईश होती की पास्ता बनवून दे, तर मग तिच्यासाठी आज पास्ता बनवत होते. तर पाणी ठेवलं होतं उकळायला, तर छान उकळी आली होती. त्यात मी पास्ता टाकला. पास्ता टाकल्यानंतर शिजून झाला होता पास्ता वगैरे. तर पास्ता छान शिजला होता, बघू शकता. मग मी कढईत तेल टाकत होते, तर मग म्हणते पास्ता दाखव. किती छान शिजला होता, सॉफ्ट झाला होता एकदम, पण चिकट झाला नव्हता. मग मी कढई तापली होती, कढईत तेल टाकलं 1 चमचा. मग त्याच्यानंतर मी कांदा, टमॅटो, कोथिंबीर कट करून घेतली होती. मग मी कांदा टाकला तेलामध्ये, छान असं थोडंसं कढीपत्ता टाकला. मग त्याला मी परतून घेतलं छान असं मऊ, थोडंसं पिंकिश कलर येईपर्यंत. तर मग काय मॅडमची फरमाईश तर पूर्णच झाली पाहिजे, कारण की आरूला सुट्टी होती स्कूलला. मग म्हटलं जाऊ दे तिच्यासाठी. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना पास्ता कसा बनवता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर इथं मी कांदा टमॅटो चांगलं फ्राय करून घेतला होता. कांदा थोडासा जरा ब्राऊन झाला होता माझ्याकडनं. तर मी त्याच्यात थोडेसे मसाले ॲड केला, हळद आणि थोडीशी मिरची पावडर आणि मीठ, कारण की मी तिच्यापुरताच करणार होते पास्ता, कारण की आम्ही नाश्ता वगैरे केला होता. तर हे असं छान प्रकारे मऊ झालं होतं. तर मग मी त्याच्यात पास्ता ॲड केला, बघू शकता. पास्ता ॲड केला. मग त्या पास्ताला पण मिक्स करून घेतलं. मिक्स झाल्यावर पास्ता मिक्स झाल्यानंतर मग मी त्याच्यात केचप टाकलं, मेयोनीज टाकलं. त्याच्यानंतर त्याला पण मिक्स करून घेतलं. टेस्टला छान लागतं मेयोनीज आणि केचप टाकली की एक जरा वेगळा फ्लेवर येतो, आंबट असं, क्रीमी आणि तिखट. तर मग त्याला पण मिक्स केलं आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर आवडती मला, कारण की मी टाकत राहते कोणत्या पण गोष्टीमध्ये कोथिंबीर. मग कसा वाटला हा छोटासा पास्त्याची रेसिपीचा मिनी ब्लॉग. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि इथं झालं होतं रेडी पास्ता. तर आरूला दिला मी पास्ता खायला. तिला म्हटलं खाऊन बघ. तर तिने खाल्ला, तिला आवडला पास्ता, तिला खूप आवडला. ती सारखी म्हणत होती मम्मी 1 नंबर झाला आहे पास्ता. मग ती स्टार्ट केलं खायला. तिला म्हटलं तू खाऊन घे बेटा, तुझ्यासाठीच केलं आहे, तू पोटभर खा म्हटलं. मग ती करत होती एन्जॉय. मग तिला म्हटलं बाई तू कर.